चला, नमस्कार मुलांनो. कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या वेळेला आपण जो धडा सुरू केला होता, तो होता ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. त्याच्या ब्लड या कंपोनंटकडे आपण गेलो होतो आणि ब्लडच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आहे आपली हॉर्मोनल सिस्टम, जी की आपली केमिकल सिस्टम आहे. जरा पटापट आपण रिवाईज करूया, की आपण आपल्या लेसनमध्ये काय-काय बोललो. आज आपण जे बोलणार आहोत, तो आपल्या शरीरातल्या केमिकल फॅक्टरीबद्दलचा म्हणजे केमिकल्स, हॉर्मोन्स, एन्झाइम्स ह्यांच्याबद्दलचा विषय आहे. सो आपण जरा त्या गोष्टीला नीट समजून घ्यायला पाहिजे, कारण आपलं जे शरीर आहे ना, हे ह्या सगळ्या केमिकल्सच्याच कारणांमुळे एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकतं. तर हा आहे आपला लेसन ह्युमन बॉडी अँड दी ऑर्गन सिस्टम. आपण भरपूर वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्सची ऑलरेडी मागच्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी सुरुवात केली आहे अभ्यासाला, बरोबर? हळू-हळू त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला 5वी-6वी पासून झालेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था असतात. सो ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम मधला या वर्षीचा आपला सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक होता, तो आपला आजूबाजूला असलेल्या सगळ्या सेन्सरी गोष्टी आपल्याला कळतात कशा? आपल्याला सेन्सेस आहेत म्हणजे काय आहेत? की आपल्याला आजूबाजूला असलेल्या गोष्टी कशा कळतात? तर वी हॅव गॉट अ व्हेरी स्पेसिफिक स्ट्रक्चर. आपल्याला 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि हा सेन्सरी ऑर्गन्सचं कनेक्शन हे आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टम म्हणजे आपल्या ब्रेनशी. बघा, आपल्या डोळ्याचा जे मागची नर्व्ह आहे ती डायरेक्टली ब्रेनला कनेक्टेड असते. आपण जे काही बघतो हे आपल्या मेंदूला लगेच कळतं आणि मग आपला मेंदू सांगतो हे झाड आहे, हा माणूस आहे, हा आपल्या ओळखीचा आहे, हे काहीतरी नवीन नवीन काहीतरी आलंय वाटतं मार्केटमध्ये, काहीतरी नवीन खेळणं आहे वाटतं. सो आपल्या मेमरीमधनं आपल्या विजन आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगत असतो आपला ब्रेन. तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी तुमचे डोळे तुमच्या ब्रेनला सांगतात. तसंच तुमच्या हाताला होणारे स्पर्श, थंडी आहे, गरमी आहे, बापरे! आपण एखादी बॅग अशी घेतो, तर आपल्याला असं वाटतं की ती टोचतेय ही पाठीला. ते टोचतंय, मऊ आहे, ह्या सगळ्या ज्या स्पर्शांना आपण अनुभवतो, त्याच्याकरता आपली स्किन हा सेन्सरी ऑर्गन. सगळं डोळे-बिळे बंद केले, कान तुमचे, सर्दी आहे तुम्हाला काही माहित नाही, पण तुमची चव, टेस्ट तुम्हाला सांगते की तुम्ही काय खाताय, बरोबर? मंचाव सूप प्यायला की आपल्याला कळतं, आहा! ह्याच्यामध्ये लसूण आहे, ह्याच्यामध्ये आलं आहे. ह्या टेस्ट्स आहेत, ज्या आपल्याला आजूबाजूला असलेल्या गोष्टींची जाणीव करून देतात, बरोबर? तसंच कान. डोळे बंद असले तरी आवाजामुळे आपण समजू शकतो की आजूबाजूला काय चाललंय. ह्या सेन्सरी ऑर्गन्सची आपल्या शरीराला मदत होते आजूबाजूच्या गोष्टी समजून घेण्यासाठी. ठीक आहे? पण ह्या गोष्टी इतक्या सिंपल नाहीये. बघणं, ऐकणं आणि ह्या सगळ्याला कनेक्ट होणारं आपल्या शरीरातल्या बाकीच्या सिस्टम्स. तुम्ही एखादा पिक्चर बघितला भुताचा आणि तुम्हाला एकदम भीती वाटली, तसं पोटात खड्डा पडल्यासारखं होतं. तुमच्या सगळ्या सिस्टम एकमेकांबरोबर काम करत असतात, बरोबर? म्हणजेच ह्या सगळ्या कंटिन्युअस लाईफ प्रोसेसेस असतात आणि त्या एकमेकांच्या सोबतीने काम करतात. त्यातली सगळ्यात पहिल्यांदा आपण जी सुरू केली होती ती होती रेस्पिरेटरी सिस्टीम. जो श्वास आपण घेतो तो आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतो इन द फॉर्म ऑफ ऑक्सिजन. त्या ऑक्सिजनचा उपयोग होतो प्रत्येक सेलमध्ये असलेल्या ग्लुकोजच्या बर्निंगमध्ये आणि त्यातनं जी एनर्जी मिळते ती प्रत्येक सेल वापरतो स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी. त्याला जी एनर्जी लागते ती तिकडे मिळते. दॅट इज इन द फॉर्म ऑफ एटीपी. बरोबर? सो आपलं रेस्पिरेशन हे एक्सटर्नल, इंटरनल आणि सेल्युलर लेव्हलला होत असतं. मग आपण ह्या पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीमचं जे काही मशीन आहे, जिकडे हे सगळं चालतं, ही मशिनरी कुठे आहे? ती जी चेक केली ती आहे आपल्या लंग्समध्ये. तर आपली रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू होते नाकातनं. इथून हा आपला विंड पाईप जातो गळ्यातनं आपल्या 2 लंग्सकडे. लंग्स कुठे आहेत? आपल्या थोरॅसिक केजमध्ये आहेत, वरती. अ, ह्या वरच्या केजमध्ये आपले 2 लंग्स आहेत. त्या लंग्सच्या मध्येच एवढूसा हार्ट आहे, कोपऱ्यामध्ये थोडंसं लेफ्टला. आणि ह्या लंग्सची रचना एक एका अल्व्हिओलायच्या मधली रचना तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या असे मिक्स्ड असे कॅपिलरीजचा गुण असतो. त्यामुळे ऑक्सिजन आपल्या शरीरातनं बाहेर नाकाद्वारे उच्छ्वासातनं सोडला जातो. हे खूप कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम नुसती एकटी काम करत नाही, त्याच्याबरोबर सर्क्युलेटरी सिस्टीम पण असते. कारण पोहोचवण्याचं महत्वाचं ब्लड थ्रू होत असतं. सो ब्लड इज एव्हरीवेअर इन अवर बॉडी. म्हणून मग ब्लड मध्येच कार्बन डायऑक्साईड टाकून द्यायचा, ब्लड मधूनच ऑक्सिजन घेऊन यायचा. असं काम आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये होतं. आणि आपले सेल्स हुशार असतात. त्यांना जे हवं ते बरोबर ते काढून घेतात
जे नको असं ते बरोबर टाकून देतात. असं होण्याचं माझं कारण आहे की एकदम माइन्यूट लेवल, सेलुलर लेवलला हे सगळे सिलेक्टिव्ह पर्मिबिलिटी आणि सेल्समध्ये सिलेक्टिव्ह पर्मिबिलिटी ह्या गोष्टींना ह्या गोष्टींना बाहेर टाकायचं हे ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे असं त्यांचं काम करतात. नंतर आपण पाहिलं होतं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मधला आणखी एक महत्वाचा घटक तो आहे डायफ्राम. डायफ्राम इज एंड ऑफ अवर लंग्स. लंग्स आणि पोट ह्या दोन गोष्टींना वेगळं करणारा जो इम्पॉर्टंट ऑर्गन आहे दॅट इज डायफ्राम. सो डायफ्राम इज इम्पॉर्टंट टू पुश अँड टू रिलीज द प्रेशर ऑन दी लंग्स. जेव्हा आपला डायफ्राम आपल्या लंग्सला पुश करतो तेव्हा त्यांच्यामधलं प्रेशर असं झुपकन बाहेर जातं आणि त्यातनं नाकातनं एक्सेल होते हवा. मग आता काय होतं ते एका वर ताणलेल्या अवस्थेमध्ये ना मग ते हळूहळू रिलॅक्स होतं. म्हणजेच काय आपला जो डायफ्राम आहे तो खाली येतो. डायफ्राम खाली आला म्हणजे काय झालं आता तुमचे लंग्स परत खाली गेले रिकाम्या पिशवीसारखे. आता काय होणार आहे इथे कमी प्रेशर आहे आणि आजूबाजूला हाय प्रेशर. मग त्या हाय प्रेशर मधनं हवा आपोआप मध्ये जाणार आहे आणि हे नॅचरल फिजिक्सचं कॉन्सेप्ट आहे की फ्रॉम एअर गोज फ्रॉम दी हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर जे आपल्या लंग्स मध्ये ऑटोमॅटिक होत असतं आणि याला मदत करत असतो डायफ्राम. राईट. आपल्या अख्ख्याच्या अख्ख्या रेस्पिरेटरी सिस्टीमला सांभाळणारा आपली थोरॅसिक केज नावाचा स्केलेटलचा पार्ट आहे. बरोबर. आपल्या मणक्यांपासून आपल्या माकड हाडापर्यंत मागे सगळी आपली जी स्केलेटल सिस्टीम आहे त्याचा बेस आहे. त्याच्यावर हाडं आहेत त्याच्यावर पाय हात सगळे जोडलेले आहेत. बरोबर. तर छातीचा पिंजरा म्हणतो ना आपण त्याला. त्या थोरॅसिक केज मध्ये आतमध्ये हे आपले सगळे महत्वाचे अवयव लपलेले असतात. नंतर आपण आपली सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू केली होती. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ऍज द नेम सजेस्ट इट्स ऑल अबाउट सर्क्युलेशन ऑफ ब्लड. ब्लड हा आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा हिरो आहे आणि त्या हिरोचे बाबा आहेत हार्ट. म्हणजे हार्ट पंप करतात छपाक आणि त्यामुळे काय होतं पूर्ण शरीरामध्ये रक्त पसरलं जातं. हार्टचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर हार्ट इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स लेफ्ट राईट. आणखीन 2 पार्ट्स अप डाऊन म्हणजे एकूण 4 झाले. आट्रियम वेंट्रिकल्स वरचे आहेत ते आट्रियम्स खाली येते वेंट्रिकल्स. मग लेफ्ट आट्रियम लेफ्ट वेंट्रिकल राईट आट्रियम राईट वेंट्रिकल असे आपोआप 4 भाग झाले. आता याच्यामध्ये काय होतं आट्रियम मधनं जे रक्त येतं ते असं खाली त्याला असं झाकण असतं ते सुटकन उघडतं आणि मग खाली जातं. तिकडनं त्याला जिकडे पाठवायचं तिकडे जातं. अशा पद्धतीने ह्या 2 सेक्शन्स मध्ये चेंबर्स मध्ये ब्लड आपोआप जातं येतं. हार्टचं फंक्शनिंग कसं असतं हार्ट एका विशिष्ट लयबद्ध सिस्टीम मध्ये पंप करतं ब्लड लब डब लब डब लब डब लब डब. आट्रियमचं मग वेंट्रिकल्सचं आट्रियमचं वेंट्रिकल्सचं आट्रियम वेंट्रिकल म्हणजे लब डब लब डब लब डब असा आवाज येतो बघा त्याला आपण ठक 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 असं चुकीचं म्हणतो जे की ऍक्च्युली आहे लबडब 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 लबडब. बरं. आणि ह्याच्यामुळे काय होतं हार्ट वरून खाली आणि इकडून तिकडे असं ब्लड फिरवू शकतं. आता ह्या खूप कॉम्प्लिकेटेड रस्त्यामधनं इकडून इकडे ब्लड कुठे कुठे फिरतं आणि कसं कसं फिरतं हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड तर फिरतच असतात आणि ह्याच्यामुळे आपल्या हार्टवरती एक खूप महत्वाची जबाबदारी असते की पूर्ण ब्लड शरीरामध्ये फिरवत राहायचं. नुसतं हार्ट पंप करून चालणार आहे का ते ब्लड कुठेतरी फ्लो व्हायला पाहिजे. त्याच्याकरता पूर्ण शरीरामध्ये पाईपलाईनची सिस्टीम आहे त्याला आर्टरीज आणि वेन्स असं म्हणतात. द आर्टरीज आर द वन्स विच कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड्स अँड द वेन्स विच कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड्स. मग त्या डिऑक्सिजनेटेड त्याचं काही चांगलं नाही आहेत का त्या फार महत्वाच्या आहेत कारण तेच सगळं रक्त पुन्हा त्या हार्टकडे आणणार आहेत. बरोबर. आणि तिकडे त्याला ऑक्सिजन मिळालं की त्या परत ऑक्सिजनेटेड मध्ये जाणार आहेत. त्यांचं काम आहे फक्त ते पाणी तिकडे आणणं म्हणजे ते रक्ताचं तिथे आणणं. म्हणजेच काय आपल्या हार्टमध्ये 2 प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत. एक आहे ऑक्सिजन असलेलं रक्त नेणारं एक आहे कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त नेणारं. बरोबर. ऑक्सिजन असलेलं रक्त देणाऱ्या जे आहेत ते डायरेक्ट हार्टमधनं येतात आणि मग त्या कुठे जातात प्रत्येक पेशीकडे त्याला म्हणतात कॅपिलरी. कॅपिलरीज आर दी स्मॉल व्हेरी फायबर हेअर लाईक स्ट्रक्चर्स आणि त्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन तुम्ही ऐकलं असेल ब्लड टेस्ट करतो तेव्हा हिमोग्लोबिनचा काउंट चेक करतात. त्या हिमोग्लोबिन मध्ये हे ऑक्सिजन अटॅच होतं चिटकतं आणि प्रत्येक पेशीमध्ये जाऊन पर्कोलेट होतं जसं की परमेएबल मेम्ब्रेन आहे तर आरपार जातं. बरोबर. आणि मग
ही जी रचना असते त्या बारीक आपण जरा हे आता पुस्तकात बघूया, कारण इथून पुढचं सगळं आपल्याला पुस्तकातूनच बघायचंय. जस्ट वेट नाऊ. ऑलराईट, बघा. आता आपण बोलतोय आपल्या आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या कॅपिलरीज बद्दल. कॅपिलरीजचं चित्र आपल्याला इथे खूप व्यवस्थित दिलंय, सो वी शुड सी धिस. हे झालं आपल्या ब्लडचं आणि हार्टचं स्ट्रक्चर. अच्छा, आर्टरीज आणि वेन्स मधला फरक पण आपल्याला माहिती असला पाहिजे, जो आपण मगाशी एकतर बोललो की एकामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, एकामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. पण त्याची रचना बघा. नाही, आर्टरीज ज्या असतात त्या जाड असतात आणि खूप आत शरीराच्या खाली अशा डीप असतात. चार्जर आण, चार्जिंगला लाव पटकन. ओके, चला कॅमेरा बंद ठेवूया आणि इकडे जरा डिस्कशनकडे आपण लक्ष देऊया. बघा, ठीक आहे. आपल्या अच्छा, आपण हे बघत होतो आर्टरीज आणि वेन्स मधला फरक. आर्टरीजचा डायमीटर बघा, म्हणजेच किती जाड आहे ह्याची वॉल, आणि मध्ये ह्याला काही स्टॉप नाहीये, मध्ये वॉल नाही. वॉलचं काम काय असं थांबवणं. दुसरे आहेत वेन्स, मुद्दाम निळ्या रंगाने दाखवलेत. आपल्या शरीरामध्ये पण वेन्स असतात. आपल्या मनगटामध्ये बघा, जरा करतेच मी कॅमेरा ऑन, जरी तुम्हाला असं वाटलं की थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे तरी हे दाखवण्यासाठी तर मला कॅमेरा ऑन करावाच लागणार आहे. बघा, आपल्या हातामध्ये इथे निळ्या निळ्या रंगाच्या शिरा असतात. ह्या काय असतात? वेन्स असतात. आर्टरीज आपल्याला वरती दिसतात का? नाही, आर्टरीज खूप आतमध्ये, स्किनच्या खूप आतमध्ये. आर्टरीज मध्ये ऑक्सिजन असलेलं ब्लड आहे, म्हणून कधीच आपलं शरीर प्युअर गोष्टींना, म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टींना वरच्यावर ठेवत नाही, नेहमी आत लपवून ठेवलेलं असतं. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये डायरेक्ट ब्लड न्यायचं असतं ना, म्हणून त्याच्यामध्ये काही स्टॉप नाहीये. हार्ट मधून डायरेक्ट निघतात त्या, आणि खालून खालून आहेत. त्यांना काही जखम बिखम सहसा वरच्यावर धक्का लागतो, आपटतो हात, रक्त बिक्त येतं, पण आर्टरीज ना काही होत नाही, कारण त्याच्यामधनं ऑक्सिजन घेतलेलं ब्लड चाललंय प्रत्येक सेलकडे, नाही तर सेल मरून जातील. दुसरं, वरच्या वर ज्या आहेत ह्या आहेत आपल्या वेन्स. यांच्यामध्ये कमी महत्वाचं रक्त आहे का? असं नाहीये. हे सगळं रक्त कुठून आलंय? प्रत्येक पेशीने वापरलेलं कार्बन डायऑक्साईड त्याच्यात टाकलेलं असं रक्त आहे. मग आता हे रक्त जे आहे ना, हे वरच्यावर असेल तरी चालतं, कारण ह्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज आहेत, त्या फिल्टर होतील, क्लीन होतील आणि पुन्हा ते आपल्याकडे येईल. पण मग ह्याची जागा थोडी वर असेल तरी चालेल ना. अशा रक्ताचा थोडासा डॅमेज झाला तर चालू शकतो. इम्पॉर्टंट रक्त नाहीच पोहोचलं तर काय होणार? म्हणून वेन्स मध्ये वॉल असतात. समजा इथे जखम झाली मला, तर इथून इथपर्यंत आलेल्या या वेन मध्ये इथे वॉल असेल तर ते काय होईल? रक्त इथे थांबेल, बरोबर. आपोआप वॉल बंद होऊन जाईल. मग इथला इथला जो रक्तस्राव आहे तो झाल्यावरती तिथे जखम, खपली बिपली हे सगळं होईल. म्हणजेच काय? रक्ताचं येणंच बंद होऊन जातं. म्हणूनच आपल्या वेन्स मध्ये वॉल आहे, कारण ते वर आहेत. आर्टरीज मध्ये त्याची गरजच नाही. दुसरं, ह्याच्यामध्ये जे काही आपण जे बघितलं की कनेक्शन आहे, आर्टरीजच वेन पुढे होतात. कसं? हार्ट कडनं आलेलं ब्लड आर्टरी मधनं आलं, आर्टरी मधनं बारीक 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 एकदम अशा हेअर लाईक कॅपिलरीज बाहेर येतात. या कॅपिलरीजच्या, हे तुम्हाला मध्ये डिझाईन दिसतं ना फुलासारखं, पानासारखं वगैरे, ह्याच्या मध्ये मध्ये जे गॅप आहे त्याच्यात सगळे सेल आहेत, आपल्या बॉडी मधले सेल. ह्या सेलच्या आजूबाजूला ह्या कॅपिलरीज आहेत. जिकडे जिकडे तुम्हाला ऑरेंज कलर दिसतोय ना, तो सगळा आहे ऑक्सिजन असलेल्या
ब्लडचा. आता हळूहळू बघा, ह्या इथे असलेल्या सेल्समध्ये काय होईल, ऑक्सिजन घेतील, कार्बन डायऑक्साईड देतील. हीच ट्यूब पुढे जाऊन काय करते, मग सेल्स मधनं आलेला कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड पुढे घेऊन जाते आणि त्याची होते वेन. इट इज गोइंग टुवर्ड्स दी हार्ट. बरोबर, हे स्ट्रक्चर आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. नंतर आपण कॅपिलरीज, ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट आणि ब्लड. जर आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये बोललो होतो की आपल्या बॉडीमध्ये WBCs, RBCs असतात, त्याच्यानंतर प्लेटलेट्स असतात. ह्युमन बॉडी ब्लड ग्रुप्स बद्दल आपण थोडीशी डिस्कशन करूया. देर आर 4 ब्लड टाइप्स, A, B, AB आणि O. A आणि B, O आणि AB हे काय आहेत, ह्याला म्हणतात ब्लडचे टाइप्स. म्हणजेच काय, अँटीबॉडी अँटीजन ह्याचं ते सगळा तो खेळ असतो. बघा, म्हणजेच काय, ए ब्लड ग्रुप असलेल्या माणसाच्या शरीरामध्ये ए आणि ओ असे 2 जीन्स असतात. तर त्याचा ब्लड ग्रुप एक तर ओ होऊ शकतो किंवा ए होऊ शकतो. बी ब्लड ग्रुप असलेल्या माणसाच्या मध्ये BO असा जीन्स असतात. जीन्स म्हणजे ज्याच्यामधनं ठरतं की ब्लड ग्रुप काय. त्याचा ब्लड ग्रुप बी पण होऊ शकला असता, ओ पण होऊ शकला असता, पण तो बी आहे. AB असलेल्या लोकांच्या बॉडीमध्ये ए आणि बी हेच जीन्स असतात आणि म्हणून ते AB हेच होतं. आणि ओ वाल्याकडे ओच असतो, OO. ठीक आहे. आता याच्यामध्ये RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह अशा 2 गोष्टी असतात. A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह. बरोबर, अशा ह्या ब्लड ग्रुप्सची मांडणी असते. याचं एक मस्त टेबल आहे आपल्याकडे, ते जरा बघूया आपण. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दाखवलंय बघा. A प्लस A मायनस, B प्लस B मायनस, AB प्लस AB मायनस, O प्लस O मायनस, हे सगळे डोनेट करणारे. म्हणजे मला ब्लड द्यायचं असेल कोणाला, तर जर माझा ब्लड ग्रुप A प्लस असेल तर मी फक्त AB प्लस वाल्याला आणि A प्लस वाल्यालाच देऊ शकते. A मायनस असेल तर मात्र मी A प्लस A मायनस, AB प्लस AB मायनस अशा 4ही लोकांना देऊ शकते. बी पॉझिटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह आणि AB पॉझिटिव्हला देऊ शकते. बी निगेटिव्ह असेल तर मात्र पुन्हा बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह चौघांना देऊ शकते. AB पॉझिटिव्ह असेल तर फक्त AB पॉझिटिव्हलाच देऊ शकते, निगेटिव्ह वाल्याला देऊ शकत नाही. मग AB निगेटिव्ह असेल तर AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह दोघांना. O पॉझिटिव्ह असेल तर A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह चौघांना. आणि O निगेटिव्ह असेल तर सगळ्यांना. आता मजा बघा, O निगेटिव्ह वाला माणूस कोणालाही रक्त देऊ शकतो आणि AB पॉझिटिव्ह वाला कोणाचंही रक्त घेऊ शकतो. तुमचा ब्लड ग्रुप काय तुम्हाला माहिती आहे का? माझा ब्लड ग्रुप मला माहिती आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या कधीतरी बरे नसाल, डॉक्टरांकडे जाल, तर ताप बीप आला तर डॉक्टर म्हणतात ब्लड टेस्ट करून घ्या. त्या ब्लड टेस्ट मध्ये आपला ब्लडचा आपला ग्रुप काय आहे ते कळतं. आपला ब्लड ग्रुप A आहे, B आहे, AB आहे, O आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय आहे ते कळतं. AB पॉझिटिव्ह असेल तुमचा ब्लड ग्रुप तर तुम्हाला काही टेन्शन नाहीये, तुम्ही कोणाचे रक्त घेऊ शकता. पण O निगेटिव्ह असेल तर तुम्हाला कोणालाही रक्तदान करून जीव वाचवण्याची संधी आहे. बघा, सगळ्यांना नाही हे करता येणार आहे, बाकी सगळ्यांना लिमिटेशन आहे. एक तर सगळ्यात विचित्र AB पॉझिटिव्ह असा आहे जो फक्त AB पॉझिटिव्हलाच देऊ शकतो, दुसऱ्या कोणालाच देऊ शकत नाही. किती वाईट. म्हणजे माझा जसा स्वभाव तसंच समोरचा असेल तरच तर आमचं पटेल असं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ब्लड डोनेशन हे आवश्यक असतं, त्याच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो. असे खूप सारे व्याधी आहेत ज्याच्या ट्रीटमेंटमध्ये लोक करावं लागतं. काही सर्जरीज असतात, काही ऍक्सिडेंट होतात किंवा बाळाला जन्म देताना आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असू शकतो. कंडिशन रक्तदान केलेलं रक्त असतं की नाही, हे लोकांचा जीव वाचवतं. म्हणून ब्लड डोनेशन ही खूप पुण्याची गोष्ट आहे असं म्हटलं जातं. कोणाचा तरी जीव वाचवण्यासारखं आहे. आणि मग कोण पण ज्याच्या शरीराची सगळी वाढ व्यवस्थित झाली आहे, ज्याला स्वतःला काही आजार नाहीये, आणि दुसरं महत्वाचं त्याचं रक्त हे चांगल्या प्रतीचं आहे, त्याच्या रक्तामध्ये काही रक्त दिलं तरी पण कोणी घेणार नाही, त्याला स्वतःलाच प्रॉब्लेम. पण जसं आपण आता म्हणालो की एखादी साधी सामान्य व्यक्ती जिला कुठलाच कसलाच त्रास नाहीये, अशी कुठलीही साधी व्यक्ती ब्लड टेस्ट करून रक्तदान करू शकते. बरोबर, अशा पद्धतीने
हे रक्तदानाचं महत्व आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. बरं, आता पुढे आहे ब्लड प्रेशर. जसं मी तुम्हाला म्हटलं, की हा ब्लड प्रेशरचा मुद्दा काय आहे? आपल्या शरीरामध्ये ब्लड फिरतंय आणि ते कंटिन्युअसली सुरू आहे इकडनं तिकडे जाणं, तिकडनं इकडे येणं. मग ह्या ब्लडचं त्याच्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही या आर्टरीज आणि वेन्स आहेत, ह्याच्यावरती खूप जास्त प्रेशर असतं. त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. त्याच्यामध्ये पण आपल्या अनेक वेगवेगळ्या सवयी असतील किंवा काही दुसरे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काही गोष्टी अटकतात. जसं ज्यांच्यामध्ये फॅट्सचे प्रॉब्लेम जास्त आहेत, तर ते बॅड फॅट्स त्यांच्या शरीरातले जे असतात ते बॅड कोलेस्ट्रॉल बघा आजकाल ॲडमध्ये म्हणतात ते त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये-मध्ये जमा होतात. आता तुमची एखादी रक्तवाहिनी समजा एवढं मोठं त्याचं रेडियस आहे, त्यातनं ब्लड चाललंय आणि त्याच्यामध्ये मेद जमा झालं तर ती एवढी झाली आहे. तर विचार करा, जेवढ्या फोर्सने ब्लड जायला पाहिजे तेवढं जाईल का? नाही जाणार. उदाहरणार्थ आपल्या घरामधला जो काही अ, एकदम असं उदाहरण घेऊया आपण, की जे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. पाईप. आपल्या किचनचा जो पाईप असतो, ज्याच्यामधनं सगळं ड्रेनेजचं पाणी खाली जातं. भांडी-बिंडी घासतो आपण ते सगळं. त्या पाईपामध्ये जर कचरा जमा झाला, तर काय होतं? हळू-हळू, हळू-हळू पाणी जातं. आपलं लॉकअप नाही, त्याला चोकअप होतो किंवा ते असं एकदम लीक व्हायला लागतं. तर याचा अर्थ असा आहे, की त्या पाईपलाईनमध्ये प्रॉब्लेम आहे. आपल्या ब्लडच्या आर्टरीज आणि वेन्समध्ये इंटरनल लीकेज होत नाही. पण त्याला खूप जोरात जायचंय पण जाताच येत नाही. असे प्रॉब्लेम जेव्हा येतात, तेव्हा हाय ब्लड प्रेशर असं होतं, बरोबर? मग लो ब्लड प्रेशर पण होतं. रक्त खूपच पातळ आहे. अशा कंडिशनमध्ये तर स्वतःला काही फार प्रेशर देताच येत नाही. अशा वेगवेगळ्या मेडिकल काय म्हणतो आपण त्याला डिसेबिलिटीज असतात. त्याच्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या व्याधी होतात. हाय बीपी ही खूप कॉमन समस्या आहे भारतामध्ये. जसं डायबिटीज प्रत्येक घरामध्ये एक डायबिटीजचा माणूस असतो, तसा हाय बीपीचा माणूस पण इझिली सापडतो. हाय बीपी म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या सवयींमुळे आपल्याच रक्ताभिसरण संस्थेवर आलेला अतिरिक्त दाब असतो. एका नॉर्मल माणसाचं ब्लड प्रेशर 120/80 मिलीमीटर एवढं असतं. 120 सिस्टोलिक आणि 20 डायस्टोलिक असं प्रेशर असतं बरोबर. म्हणजे लब-डब मधलं लबचं 120, डबचं 80 असं धरा. पण जेव्हा हे त्या लिमिटच्या थोड्याशा पुढे-मागे लिमिटच्या एकदम वर किंवा एकदम खाली जातं, तेव्हा त्याला म्हणतात ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स. आणि हे मोजतात कसं? स्फिग्मोमॅनोमीटर. ते दिले ना चित्र. हे प्रत्येक डॉक्टरकडे असतं. तुम्ही कधी तुमच्या आजी-आजोबांबरोबर डॉक्टरकडे गेलात, तर ते त्यांना आधी झोपायला सांगतात. मग काय-काय डोळे-बिळे चेक करतात आणि म्हणतात, "चला ब्लड प्रेशर चेक करू." आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसांचं चेकअपचं ते फेव्हरेट काम असतं किंवा आई-बाबांबरोबर जरी तुम्ही गेलात, तरी पण ते सगळ्या मोठ्या माणसांचं ब्लड प्रेशर चेक करतात. लहान मुलांचं ब्लड प्रेशर चेक करतात का? करतात, करून बघतात. बरोबर सगळं चाललंय का नाही सिस्टम. खूपच रिपिटेटिव्हली सारखा ताप येत असेल, बरं वाटतच नसेल, अशा सगळ्या कंडिशनमध्ये त्याला ब्लड प्रेशर चेक केलं जातं. हे झालं स्फिग्मोमॅनोमीटरचं. आता सॉरी मध्येच डिस्कनेक्ट झालं होतं माझं नेट. आपण बोलत होतो म्हणून मी जरा कॅमेरा बंदच ठेवते. आय डोंट ट्रस्ट इट. चला. हां, तर आपण बोलत होतो आपल्या
हा, ब्लड टाइप्स, ब्लड बँक, ब्लड प्रेशर ह्या मुद्द्यांबद्दल. तर आपलं हे सगळं ऑलरेडी डिस्कस करून झालेलं आहे मगाशी. स्पिग्मोमॅनोमीटर आपण लास्ट गोष्ट बोललो. हाय बीपी, लो बीपी ह्याच्याबद्दलची आपली चर्चा झाली आहे बघा. नॉर्मल बीपी किती आहे? 90 to 120/60 to 80. ह्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल ह्याला हायपर टेन्शन किंवा लो बीपी असं म्हणतात. ठीक आहे. आता हा, ऑलवेज रिमेंबर, ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन द बॉडी. हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. आपल्या शरीरामध्ये रक्त सारखं बनत राहतं. About 350 ml of blood is collected from a person during donation and our body restores the fluid part of it within 24 hours. म्हणजे समजा आज आपण ब्लड डोनेट केलं, आज सकाळी 8 वाजता, उद्या सकाळी 8 वाजता आपलं पूर्णच्या पूर्ण रक्त पुन्हा तयार झालेलं असतं शरीरामध्ये. एका वेळेला ते काय बादलीभर रक्त काढत नाही, फक्त 300 ml रक्त काढतात. 350 ml रक्त म्हणजे किती असतं? आपली ती जी स्प्राईटची बॉटल असते की नाही, मीडियम साईज, अर्ध्या लिटरपेक्षा पण कमी, इतकंसं रक्त फक्त ते एका वेळेला घेतात. आता कोण करू शकत नाही? ज्यांना स्वतःला काहीतरी ब्लड डिसीज आहेत ते, किंवा एखाद्या गर्भवती महिला, किंवा दूध ज्यांच्यावरती अवलंबून आहे एखाद्या छोट्या बाळाच्या आईवरती, त्या आया ब्लड डोनेट करू शकत नाही, दूध देणाऱ्या आया. आणखीन जसं मी म्हटलं की एखाद्या अनहेल्दी माणसाला, ज्याला स्वतःलाच काही रक्ताचे व्याधी आहेत, अशा लोकांनी ब्लड डोनेट करू नये. 1 ऑक्टोबर हा नॅशनल व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे 1 ऑक्टोबरला आपल्या देशातल्या व्हॉलेंटरी म्हणजे स्वतःहून ब्लड डोनेट करणाऱ्या लोकांचं, रक्तदान करणाऱ्या लोकांचं कौतुक करण्याकरता हा दिवस साजरा केला जातो. 18 वर्षाच्या पुढचा माणूस वर्षातनं 3 ते 4 वेळेला ब्लड डोनेट करू शकतो. हे आपल्या शरीराकरता खरं गरजेचं असतं, माहितीये का? त्याच्यामुळे ब्लड बनतं ना म्हणून. आता आपल्या शरीरामध्ये ABO हे ब्लड ग्रुप आहेत आणि ते हे लोकांना कळले 19व्या शतकामध्ये. तर हिमॅटोलॉजी ही ती ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण ब्लडचा, त्याच्या ऑर्गन्सचा आणि त्याच्या डिसीजेसचा अभ्यास करतो. तर त्याच्या डायग्नोसिस आणि रेमेडीजचा पण अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बरोबर? डायग्नोसिस म्हणजे शोधणं की याच्यात काय गडबड, आणि अनालिसिस त्याच्यावरती औषधं देणं, रेमेडीज म्हणजे त्याच्यावरतीची औषधं. ठीक आहे. आता धड्यामध्ये एकदा आपण बघूया की आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी बघायच्या राहून गेल्यात, नाही तर आपण नवा धडा आपला सुरू करूया. हाच पूर्णच्या पूर्ण पार्ट आपण आपल्या याच्यामध्ये बघितलेला आहे, पीपीटी मध्ये. चला, आज आपण आपला नवा धडा सुरू करूया. ब्लड डोनेशन झालं, ब्लड बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन लाईट. हा केमिस्ट्रीचा धडा आहे आपला, हो ना? पूर्ण धड्याचं आपलं तर रिव्हिजन झालं. आता आपण नवा धडा सुरू करणार आहे. की आपला सिलेबस संपला. अँड द लेसन इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी. इट इज इकोसिस्टम्स. 18वा धडा, शेवटचा धडा बायोचा. ह्याच्या आधी आपल्याला कुठला धडा आहे? लेट मी चेक वन्स अगेन. काय राहून तर जात नाही ना आपलं? इतकं स्लो स्लो चालतं नाही. हा, ग्लास बीस हे आपल्या मानवनिर्मित पदार्थांचा शेवट आहे, हो ना? हाच धडा आपला लास्ट आपण बोललो होतो मागच्या. सो व्हॉट इज इकोसिस्टम?
हा, हे काचेचं प्रोडक्शनचं आहे बरं का, मस्त चित्र आहे बघा. पण हे आपण केमिस्ट्री जेव्हा करू तेव्हा बघू. आता आपण आपलं बायो बघूया. इकोसिस्टीम. इकोसिस्टीम याचा अर्थ काय? इकॉलॉजी. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पदार्थांना आपण इकॉलॉजी मध्ये घेतो. आता याच्यामध्ये काय असतं? ओके, चला लेट अस स्टार्ट कॅमेरा ऑल्सो. जर असं वाटलं तर ठीक आहे, परत कॅमेरा बंद करेल. हा, इकोसिस्टीम या धड्यामध्ये आपण काय बघणार आहे? आपल्याला माहिती आहे की इकोसिस्टीम म्हणजे आपल्या आजूबाजूला आता अशी एक नजर टाकून बघा, तुम्ही जिथे आहात तिथे. तुम्ही जिथे आहात तुमच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्या आजूबाजूला पण खूप गोष्टी आहेत. काचच्या, कापडाच्या, कागदाच्या, प्लास्टिकच्या, धातूच्या, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या कशाच्या बनल्यात मला माहित नाही. म्हणजे जसं त्या काही पिशव्या आहेत, त्या पिशव्यांवरचं डिझाईन काहीतरी वेगळंच आहे, दोरे नाही आहेत. मग काय आहे? काहीतरी धागे आहेत, पण असे कडक कडक धागे आहेत मेटल सारखे. म्हणजे अशा काही वेगळ्या वस्तू पण, आपल्याला नक्की माहित नाही काय. तर अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला बऱ्याच वस्तू आहेत. माझ्या घराच्या बाहेर खूप झाडे आहेत, तिथे अनेक पक्षी आहेत. आपल्या घराच्या बाहेरच्या आपल्याला पाणी पण दिसतं, बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये डबक्यामध्ये आपल्याला बेडूक दिसतात, आजूबाजूला अनेक मच्छर दिसतात, त्यांच्या अळ्या दिसतात, किती किती बारीक बारीक किडे असतात. म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला अनेक सजीव आहेत, अनेक निर्जीव आहेत. आता या क्षणी आपण जो श्वास घेतोय, त्या श्वास घेण्यासाठी आजूबाजूला असलेल्या हवेमध्ये सुद्धा, आपल्या हातावर, आपल्या नाकावर, आपल्या त्वचेवर, आपल्या तोंडामध्ये सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत. आणि जंगलात गेलो तर तिथे वेगळेच प्राणी असतात. आपण शेतात गेलो तर तिथे वेगळे पाळीव प्राणी असतात, बरोबर. अशा पद्धतीने त्याच्या सगळ्यामध्ये व्हरायटी आहे. पाण्यामध्ये तुम्ही बघितलं तर पाण्यामध्ये शेवाळ आहे, कमळ आहे, पाण्यामध्ये उगवते ती अशी उभी उभी अशी गवतासारखी काहीतरी वेगळीच वनस्पती पण आहे, बरोबर. म्हणजेच अनेक प्रकारच्या वस्तू आपल्या आजूबाजूला असतात. त्यातल्या काही सजीव असतात, काही निर्जीव असतात. पण त्या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असतो, त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. द वर्ल्ड अराउंड अस इज मेड अप ऑफ लिव्हिंग अँड नॉन living factors. Living are called as biotic factors, while the non-living are called as abiotic factors. Bio म्हणजे सजीव, सजीव आपण म्हणतो biotic factors, आणि निर्जीव आपण म्हणतो abiotic factors. There is a continuous interaction between these living and non-living factors. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये सगळ्यात सोपं उदाहरण, आपण तुम्ही सजीव तुम्ही सजीव आपण एकमेकांशी बोलतोय, आपण अभ्यास करतोय, पण आता या क्षणी आपण श्वास घेतोय. सॉरी, श्वास घेतोय म्हणजे आजूबाजूला असलेल्या हवेचा आपण स्वतःला जिवंत ठेवण्याकरता वापर करून घेतो. या हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन हवा हे दोघंही निर्जीव आहेत, कारण ते अबायोटिक फॅक्टर्स आहेत. पण त्यांचा वापर आपण स्वतःचा जीव वाचवण्याकरता करतोय, म्हणजेच फॅक्टरीवरती अवलंबून आहे. दुसरं, मला फार तहान लागली, मी पाणी पिणार आहे, बरोबर. असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण जेव्हा पाणी पितो, पाणी काय आहे? निर्जीव आहे. पाण्याला काही जीव असतो? नाही. म्हणजेच आपलं ही जिवंत राहण्याकरता प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते. पाणी पितो म्हणजे आपण एक अबायोटिक फॅक्टर पीत असतो. आपण जमिनीवर चालतो, जमिनीवर माती आहे, आणि माती हा पण एक अबायोटिक फॅक्टर आहे. ह्याच मातीमधनं शेती होते, आणि त्या शेतातनं जे येतं ते पिकतं ते आपण खातो. म्हणजेच पुन्हा एकदा आपलं आयुष्य मातीसारख्या अबायोटिक फॅक्टरवरती अवलंबून असतं. पाऊस अबायोटिक फॅक्टर आहे, आपल्या हातात नाहीये, पण त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर किती होतो? पडलाच नाही तर बोंबाबोंब होते, दुष्काळ पडतो, आणि खूप पडला तर आणखीन बोंबाबोंब होते, म्हणजे पूर येतात, बरोबर. उन्हाळा म्हणजे सूर्य, उन्हाळ्यामध्ये जितकी आपल्याला सूर्याची गरज आहे, बाबा जरा घर छान गरम होईल, जरा सूर्यप्रकाशामध्ये बसू, खूप थंडी असते, हे जे आपण आता म्हणतोय, आपल्याला सूर्याची किंमत आता कळतीये. पण जेव्हा उन्हाळा येतो, आपल्याला नको नको असं
खूप मोठा परिणाम पडतो. बरोबर. तसंच अनेक आपल्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही निर्जीवावरती, आपल्या जीवनमानावरती जो काही परिणाम होतो आणि इंटर आपला त्यांच्यावरती जो काही परिणाम होतो, ह्या सगळ्याची इंटरॅक्शन सतत सुरू असते. आपल्यामुळे ह्या सगळ्यांवर परिणाम होतो का? जरूर होतो. एक तो सूर्य सोडला तर बाकी सगळ्यांवर आपला परिणाम होतो. जसं आपल्या उच्छ्वासामुळे, म्हणजे आपण ऑक्सिजन तर घेतला, पण आपण उच्छ्वास केला म्हणजे आपल्या शरीरामधनं आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला. म्हणजे हवेमधल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्या उच्छ्वासामुळे बदलणार आहे की नाही? म्हणजे फक्त मी किंवा फक्त तुम्ही नाही, आपण सगळे सजीव. दुसरं पाणी. जे पाणी मी वापरलं स्वतः करता ते मी माझ्याकडे म्हणजे सेव्ह करून ठेवलं, स्टोअर करून ठेवलं. बाकी सगळ्या सजीवांवर त्याचा परिणाम होईलच, पण पावसावरही त्याचा परिणाम होईल. झाडं तोडून टाकले मी, माती उघडी पडली आणि मग काय झालं? पावसावर परिणाम झाला. म्हणजेच माझ्या सगळ्या कृतींचा परिणाम आजूबाजूला असलेल्या अबायोटिक फॅक्टर्सवर होतो आणि या अबायोटिक फॅक्टर्सचाही परिणाम माझ्यावरती होतो. अशी एक कंटिन्युअस इंटरॅक्शन सुरू असते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्सच्या मध्ये. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हॅबिटेट म्हणजे जिथे आपण राहतो ती जागा, आणि एन्व्हायरमेंट आर ऑर को रिलेटेड, ते एकमेकांशी रिलेटेड असतात. म्हणजेच काय, आपली जी इकोसिस्टीम आहे या सगळ्यांनी बनलेली असते. लिव्हिंग interaction due to these reciprocal relationships is called as ecosystem. Biotic and abiotic factors हे इकोसिस्टम. आता इकोसिस्टम मध्ये अबायोटिक फॅक्टर्स आहेत आणि बायोटिक फॅक्टर्स आहेत. अबायोटिक फॅक्टर्स मध्ये आपण दोन टाकू, एक आहे फिजिकल, दुसरा आहे केमिकल. फिजिकल फॅक्टर्स मध्ये सगळ्या आजूबाजूला असलेल्या फिजिकल गोष्टी, पाणी, हवा, पाण्याची जे स्वतःच केमिकल आहे. मग त्याच्यामध्ये येतात ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये कार्बन, हायड्रोजन सोडून, म्हणजे मोस्टली कार्बन सोडून सगळे जे येतात ते सगळे असतात इनऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिक मध्ये कोणतं? ज्याच्यामध्ये कार्बन हा मुख्यत्वे हिरो आहे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, फॅट्स, बिट्स हे सगळे येतात इकडे, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे बायोटिक फॅक्टर्स म्हणजे सगळे सजीव जे असतात रिलेटेड ते. आता बायोटिक फॅक्टर्सचे दोन भाग, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटो म्हणजे स्वतः, ट्रॉपिक स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे, ते प्रोड्युसर्स जे आहेत प्लांट्स, आपल्या सगळ्या सजीवांचे तारणहार. जर वनस्पतीने स्वतःचं अन्न बनवलं नाही तर आपण सगळेच मरून जाऊ. मग आहे हेटेरोट्रॉपिक मध्ये दोन प्रकार, कन्झ्युमर्स, डिकम्पोजर्स. कन्झ्युमर म्हणजे कोण? जे खातात वनस्पतींना किंवा इतर प्राण्यांना, ते कन्झ्युमर आहेत. त्या कन्झ्युमर्सना आपण म्हणतो ॲनिमल्स. त्या ॲनिमल्सचे तीन प्रकार आहेत, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर कोण? प्युअर व्हेजिटेरियन, माझ्यासारखे लोक, जे घासपूस खातात, फळं, पानं, हेच त्यांचं जेवण असतं. म्हणजे भाज्या, फळं, दूध, हे असे पदार्थ जे आपण व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये धरतो. असे माझ्यासारखे प्राणी कोणते विचार करा, ससा आहे, गाय आहे, घोडा आहे, झेब्रा आहे, हत्ती आहे, किंवा आपल्याकडे अजून बकरी आहे. हे सगळे प्राणी कोण आहेत? घोडा फॉर दॅट मॅटर, बैल, हे सगळे कोण आहेत? आपले प्रायमरी कन्झ्युमर्स. हे फक्त झाडं, पानं, बरोबर, हिरवा पाला खातात. कांदा खाणारे जसं ते सेकंडरी कन्झ्युमर्स, म्हणजे जंगलातले ते प्राणी जे नॉनव्हेज तर खातात पण एकदम डेंजरस पण नाही, जसा कोल्हा आहे, कोल्हा, लांडगा, बिबट्या, हे सगळे सेकंडरी कन्झ्युमर्स. आणि टर्शरी कन्झ्युमर्स म्हणजे असे प्राणी ज्यांना सगळं जग घाबरतं, जे कोणालाही खाऊ शकतात, जे प्युअर नॉन व्हेजिटेरियन असतात. वाघ, सिंह, हे सगळे जे आहेत ना, हे जंगलाचे राजे आहेत. यांना कोणी काही प्रश्न विचारू नाही शकत, ते कोणालाही खाऊ शकतात. आता टर्शरी इटर्स, ह्यांना कोण खाईल? कोणाचीच हिंमत नाही ना सिंहाला किंवा वाघाला मारून खायची. मग येतो हेटेरोट्रॉपिक मधला पुढचा टॉपिक, जो हा आहे. आपण ते सगळे प्राणी प्राणी आहोत ना, पण हेटेरोट्रॉपिक मध्ये डिकम्पोजर नावाचे जे लोक असतात त्याच्यामध्ये असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता वाघ किंवा सिंह स्वतःच मरतात, काहीतरी कारणामुळे, मारामारीमुळे, कशामुळे तरी मरतात. ते मेले की त्यांच्या शरीराचं होतं विघटन, आणि ते विघटन
आपोआप होतं. ते जे करतात ते असतात डिकम्पोजर्स. वाघाला किंवा सिंहाला मारायची कोणाला गरजच नाहीये. तो स्वतःच एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने मरून जातो आणि तो आपोआप मेला की त्याच्या शरीराचं विघटन होतं. या सगळ्या आहेत नैसर्गिक प्रक्रिया, ज्याला आपण म्हणतो बायोटिक फॅक्टर्स मधनं कसं हे सगळं चक्र चालत राहतं. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बघायचंय एक महत्वाची गोष्ट. डू यू नो मध्ये आपण जरा बघूया द ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स from dead bodies of plants and animals are converted into the inorganic substances like hydrogen, oxygen, calcium, iron, sodium, potassium, etc. by microorganisms. Therefore, microbes are said to be decomposers. म्हणजेच microorganisms आपण डिकम्पोजर्स का म्हणतो, तर त्यांना ह्या सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकतात ना, किंवा कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅटला पण ते डिकम्पोज करतात, मोठ्या मॉलिक्युलला छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून टाकतात. आता स्ट्रक्चर ऑफ एन इकोसिस्टम कसं आहे आपलं इकोसिस्टमचं स्ट्रक्चर? Living organisms need different types of abiotic factors and they have different capacities to adapt with those abiotic factors. Some microbes need oxygen while others don't. Some plants need more sunlight while others grow well in the shade. मोठी व्हरायटी आहे आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये. जसं सगळ्यात मोठा बदल तर सगळ्यात मोठा पॉइंट ऑफ डिफरन्स इज ॲनिमल्स आहेत का प्लॅन्ट्स आहेत. प्लॅन्ट्स कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर बट ॲनिमल्स कॅन रोम अराउंड. बरोबर. शिवाय ॲनिमल्स किती व्हरायटी आहे बघा. काही नुसतेच पाण्यात राहतात, काही नुसतेच जमिनीवर राहतात, काही जमीन पाणी दोन्हीकडे फिरू शकतात. म्हणजे व्हरायटी. each and every biotic factor म्हणजे एअर, वॉटर, सॉइल, sunlight, temperature, humidity affects the biotic factors in the ecosystem. The abiotic factors in an ecosystem decide which biotic factors will survive in it and what will be their number. The proportion of abiotic factors in an ecosystem is always changing as biotic factors use or excrete